महापालिका निवडणुका अखेर जाहीर झाल्यात। खरं तर दीर्घ काळानंतर या निवडणुका होणार असल्यानं एक प्रकारची उत्सुकता आहे। कोणाला तिकीट मिळणार, कोण कुठून उभं राहणार याविषयी सर्वच पक्षांच्या बैठका सुरू आहेत। काही हौशी उमेदवारांनी तर प्रचाराला देखील सुरुवात केली आहे। मात्र या सर्वांच्या धावपळीत एक प्रश्न मात्र अनुत्तरित राहतोय आणि तो म्हणजे ज्या सामान्य नागरिकांच्या मतदारांच्या जोरावर हे उमेदवार निवडून येणार आहेत, नगरसेवक बनणार आहेत, त्यांना नेमकं काय वाटतं, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांच्या मनातला नगरसेवक कसा असावा हेच जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय या रिपोर्ट मधून। एक वर्षानंतर म्हणजे जवळपास 3 वर्षानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत। त्या 3 वर्षात खूप काही बदल झाला। आता नगरसेवक म्हणून तुम्ही म्हणजे कसा असावा, तुमच्या नजरेत नगरसेवक कसा असावा, त्यानं कुठली कामं केली पाहिजे किंवा आता कुठल्या अडचणी आहेत ज्या येणाऱ्या नगरसेवकांनी सोडवल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मुळात बघायला गेले तर इलेक्शनच हा चुकीच्या टायमाला लागलेला आहे। कारण की इलेक्शनला एवढा काळ गेला, त्या काळामध्ये लोकांचे एवढे प्रश्न वाढले की आता माणसांना हे कळत नाहीये की कुठला प्रश्न सांगावा, कुठला बोलावा। काय वाहतूक कोंडी झाली, काय रोडवर बघा कचरा, जिथं बघा तिथं कचरा फेकत चाललेत लोक। वाहतूक कोंडी म्हणा, परत तुम्ही जर बघितलं गुन्हेगारी एवढी वाढली, कामं नाहीयेत। आणि आता इलेक्शनच्या टायमामध्ये जे इच्छुक आहेत ते पण निधीतनं पैसे गोळा करून कुठनं निधी गोळा करतात आहेत आणि छोटं मोठं काम करतात आहेत, त्या सहल काढतात आहेत, कुठली यात्रा काढतात आहेत। हे बघून काम होणार नाहीये, असं बघून तुम्हाला कोणी मतदान करणार नाही। तुम्ही कामं करा, तुम्हाला मतदान करू, चांगला नगरसेवक आणू, काय हाच विषय। तुम्ही लोकांच्या समस्या सोडवाल, लोक तुमच्या मागं थांबतील। तुम्हाला पैसेही वाटायची गरज नाहीये आणि तुम्हाला सहल यात्रा या गोष्टी करायची तर बिलकुलच गरज नाही। आमची कामं, आमच्या सगळ्या गोष्टी तुम्ही सोडवा, आम्ही तुम्हाला हक्काने निवडून देऊ। हाच आमचा एवढा प्रश्न आहे, एक साधा नगरसेवक असा बस। निवडणुकीच्या या कालावधीमध्ये जे पुण्याच्या अंतर्गत जे राष्ट्रीय महामार्ग गेलेले आहेत, नॅशनल महामार्ग गेलेले आहेत, त्याची जी आता डागडुजी करायचे काम चाललंय, नवीन रस्त्याचे काम चाललंय। आता हा जो कात्रज ते फुरसुंगी जो रस्ता आहे याचं जे काम चाललेलं आहे ते खूप स्लो प्रमाणात चाललेलं आहे आणि जे काही डायव्हर्जन दिलेले आहेत, मध्ये बॅरिकेड्स टाकलेले आहेत सिमेंटचे, त्याच्यामुळे भरपूर अपघात होतात। जे काही लेडीज आहेत, वयस्कर लेडीज असतात, वयस्कर लोक असतात, त्यांना जेव्हा रोड क्रॉस करायचा असतो त्यांना एकतर मेमरी खूप एवढी शार्प नसते, एखादी गाडी आली तर त्यांना लवकर कळत नाही, त्या सेकंदामध्ये त्यांचा अपघात होतो आणि जागेवर डेथ होतं। अशा भरपूर केसेस झालेल्या आहेत। माऊलीनगर चौकामध्ये साधारण 3 ते 4 लोकांचा डेथ झालेला आहे, असेच कंटेनरच्या खाली येऊन जीव सोडलेला आहे लोकांनी। त्यामुळे ज्या ठिकाणी जे डायव्हर्शन तुम्ही केलेले आहेत, बॅरिकेड्स लावलेले आहेत, तिथे कृपया करून स्पीड लिमिट किंवा एखादा स्पीड ब्रेकर तिथं तुम्ही करावा, बनावा, जेणेकरून अपघाताचं प्रमाण कमी होईल। तुमचा नगरसेवक कसा असावा? तर अनेक दिवसानंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत, कुठली कामं झाली पाहिजे किंवा कुठल्या समस्या पुणेकर म्हणून तुमच्या समोर आहेत? माझं नाव आवेश लतीफ मनसुरी, मी राहणार पद्मावती। नगरसेवक कसा असावा याचं एक उत्तम सांगतो तुम्हाला। नगरसेवकाचे काम फक्त ड्रेनेज लाईन, पाणी, रोड ही व्यवस्था नाहीये। नगरसेवकांनी शाळेच्या याच्यावर काम करावं, शैक्षणिक याच्यावर काम करावं, ही नगरसेवकाची काम आहे। आता सध्या या 3 वर्षात महापालिकेत नगरसेवक नाहीये। महापालिकेत नगरसेवक नसताना फक्त नगरसेवकांनी एकच काम काय जास्त केलेलं आहे की कुठं भ्रष्टाचार आहे काय या मुद्द्यावर त्यांचं जास्त आहे। आता राहिलं प्रश्न सत्तेचा, कुठला पक्ष काम करतो, काय करतो, हे मी सांगण्याच्या वरून न जाता लोक जागरूक आहेत, इथले पुणेकर हे सगळे नागरिक जागरूक आहेत। यांना चांगलं माहिती की कुठला नगरसेवक आणि काय चाललंय या पुणे महानगरपालिकेमध्ये। आमची एकच अपेक्षा आहे या येणारा काळ हा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये की चांगली सत्ता आणि चांगलं सरकार यावं आणि पुणे महानगरपालिकेच्या आणि पुणेकरांचे चांगले प्रश्न सुटावे। आता राहिला गुन्हेगारीचा प्रश्न, आता पुणे शहरात गुन्हेगारीचं प्रकरण जास्त वाढत चाललेलं आहे। दुसरं ट्रॅफिक, कुठेही छोट्या मोठ्या रस्त्यावर गेले, आत गल्लीबोळात गेले, ट्रॅफिक जास्त आहे। या ट्रॅफिकची समस्या दूर करावी आणि भ्रष्टाचार हा कमी करावा, हीच आमची अपेक्षा आहे। धन्यवाद। आमच्या इथं नगरसेवकचं माझं तर असं म्हणणं आहे की गेले बरेच वर्ष तर नगरसेवक झालेलं नाही आणि त्यानंतर जे इलेक्शन लास्ट झालं होतं त्यानंतर पुण्यात जी गुन्हेगारी वाढती, पुण्यात जे बाकीचे रोडचे वाहतूक कोंडीचे समस्या आहेत त्यावरती काम करण्याच्या ऐवजी नगरसेवक आता सहल काढतात आहेत, कुठं फिरायला घेऊन जातात आहेत, अशा बऱ्याच अडचणी। पुण्यात वाढती गुन्हेगारी बघून तरी कोयता गँग
आता प्रत्येक नगरसेवकाने आपल्या आपल्या एरियामध्ये तरी थोडंसं अवेअरनेस आणली पाहिजे की लेडीजसाठी काय करता येईल, कुठल्या सुविधा योजना राबवता येईल. जे आपले ई सेवा केंद्र आहे त्याच्या मार्फत यांनी कुठले डॉक्युमेंटेशन लेडीजचे योजना आहेत त्यासाठी राबवल्या पाहिजेत. बिलकुल नाही. जेवढं तुम्ही काम जेवढं चांगलं करणार, तुम्ही तुमचा प्रभाग जेवढा सुधारवणार, जेवढी गुन्हेगारी कमी होणार, जेवढी वाहतूक कोंडी कमी होणार, जेवढा बदल आपल्या इथं स्वच्छतेचा होणार. आता सगळ्यात महत्वाचे प्रश्न म्हणजे काय आहे माहिती का? रस्त्याचे प्रश्न आहेत. अनेक ठिकाणी रोडचे कारण नसताना निवडणुका जवळ आल्या की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रस्ते खोदाई करायची. एक रस्ता 3-3 वेळा त्याचं टेंडर काढायचं, ते परत त्याचं डबल काम करायचं आणि असं करून परत पुढे ड्रेनेज लाईन असतील, ड्रेनेज लाईनच्या कामामध्ये पण ढिसाळपणा आहे. आणि त्याचबरोबर कात्रजच्या भागामध्ये ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या समस्यावरती सुद्धा या लोकांनी आजपर्यंत म्हणजे राजकीय व्यवस्थेने कुठल्याही प्रकारचं कधीही नियोजन केलेलं नाही. आजपर्यंत गेल्या अनेक वर्षापासून राजकारण हा फक्त त्यांचा प्रत्येकाचा व्यवसाय झालेला आहे. तर व्यवसाय न होता की तुम्ही समाजासाठी जे लोकप्रतिनिधी म्हणून जे तुम्ही काम करता तसं लोकप्रतिनिधी म्हणूनच काम झालं पाहिजे. का तर प्रत्येक नागरिक हा माझ्या भागातल्या समस्या सोडवण्यासाठी त्या नगरसेवकाला एक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देत असतो. आज बऱ्याच भागामध्ये आपण बघितलं की सगळीकडे असं अर्धवट सोडापायचे, निवडणुका जवळ आल्या आज सगळीकडे अर्धवट सोडापायची कामं पडलेली आहेत. तर हे लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे. नागरिकांच्या समस्या या प्रत्येक नगरसेवकांनी लोकप्रतिनिधींनी सोडवणे त्याची जबाबदारी आहे. त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या पाहिजे. वैयक्तिकरित्या त्यांनी नागरिकांच्या सगळ्या सुखसोयी आणि त्यांना काही अडचण होऊ नये या गोष्टीवर त्यांनी मूलभूत गरजा भागवणे आणि या सगळ्या गोष्टींच्या मध्ये सगळ्यात महत्वाचं असं हे आता ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक कंजेशन म्हणतो आपण किंवा वाहतूक कोंडी म्हणतो आपण, ही गोष्ट सगळ्यात प्रायोरिटीवर बघितली पाहिजे जेणेकरून इथून पुढे लोकांचा जीव जाऊ नये. पाण्याचा त्रास असतो लोकांना, मूलभूत गरजा पाणी, रस्ता, ह्याच सगळ्या गरजा असतात माणसांची आणि ह्याच गोष्टींवर जास्त फोकस केलं तर हे पुढे प्रोग्रेसिव्ह राहील.